एक सांगावंसं वाटतं की हे तीर्थक्षेत्र आहे आणि ते खूप फेमस आहे. बऱ्याच लोकांना जागेबद्दल माहिती आहे, बट हे आणखीन एका गोष्टीसाठी खूप फेमस आहे, ते म्हणजे की तुम्हाला इथे बरेच असे साप बघायला मिळतात. तर काहीच मार्लेश्वरला जातो होतो, पण जाताना एका ठिकाणी आपल्याला ही झाडं दिसली आणि तुम्हाला माहीत आहे ही झाडं कशाची आहेत, तुम्ही गेस करा आता. म्हणजे मला एक कळत नाही काय सर, कोकणामध्ये एवढी चांगली प्रॉपर्टी आणि बनवली आणि कसं शक्य आहे की हे 2 वर्षातून एकदा सुद्धा इथे राहायला आले नाहीत. अशक्य गोष्ट ही एवढी चांगली अशी प्रॉपर्टी असताना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल जसं तुम्ही बघितलं, काल आपण आलो कोकणामध्ये संगमेश्वरमध्ये देवरुख करून एक गाव आहे, त्या गावात आपण आलो आणि इथे यायचं एक कारण आहे. ते कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत, थोडं ते जास्त पर्सनल आहे, त्या कामासाठी आपण इथे आलो आहे. बट इथे आलो आहे तर न फिरल्याशिवाय आपण कसं जाणार ना. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चाललो होतो मार्लेश्वरला. पाठी ही विवेक भाऊंची अर्टिगा गाडी आहे, त्या गाडीमधूनच आपण मार्लेश्वरला जाणार आहे आणि पाठी हे त्यांचं घर आहे. इथेच काल म्हणण्यापेक्षा आपण सकाळी इथे आलो, थोडासा आराम केला आणि इथूनच आता आपण पुढे निघालो. सो मार्लेश्वरचं दर्शन घेऊन पुन्हा आपण संध्याकाळी इकडेच येणार आहे. आणि ही जागा तर काहीच मला खूप आवडली आणि मी नक्कीच या जागेचे डिटेल्स तुम्हाला आल्यावरती सुद्धा देईन. सो आता जास्त वेळ न घालवता आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर घरून जस्ट निघाल्यानंतर एका स्टॉप घेतलाय, कारण काल रात्री पण काही फारसा असं आपण खाल्लं नव्हतं आणि त्यानंतर भूक आपल्याला खूप जास्त लागलेली, त्यामुळे पहिला स्टॉप आपण नाश्ता करण्यासाठी घेतलेला आहे. तर काल मला तुमची पुन्हा ओळख करून देता नाही आली, तर आपण ज्यांच्या गावी आलोय तर ते आहे ते विवेक भाऊ. राजस्थानला मी सोबतच गेलो होतो. काय विवेक भाऊ, कसे आहात? नमस्कार. आज तुम्ही दोघं आज माझ्या गावी आलात. माझ्या गावचं म्हणजे खूप मोठं देवस्थान आहे शंकर भगवानचं, मार्लेश्वर म्हणून. त्या मार्लेश्वरला आज तुम्हाला दोघांना पण मी तिथंच घेऊन जाणार आहे. तर तिथं आपण सगळ्यात पहिलं जाऊन तिथं आपण दर्शन घेऊया, कारण हे देवस्थान आमच्या दोघांसाठी नवीन आहे, त्यामुळे तिकडे जाणं म्हणतात. बट कसं म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा, तसं आधी आता पोटोबा आमचं करायचं चाललं आहे. तर इथली फेमस मिसळ होती, दही मिसळ होता, तीच आम्ही खाणार आहे. बघून खूप छान वाटतंय. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या. तर पोहोचलो आपण मार्लेश्वरच्या पायथ्याशी आणि आपण आता वरती चढायला सुरुवातच केली. वरती डोंगर जरी आपण चढत असलो तर एवढ्या अशा पायऱ्या त्यांनी इथे बनवल्यात आणि या पायऱ्यांची टोटल संख्या 530 इतकी आहे. वरती चढत असताना थोडीशी दमछाक आपली होते, बट बऱ्याच ठिकाणी ना छोटे मोठे स्टॉल लावलेले आहेत, हॉटेलसुद्धा आहे आणि तिथे प्रॉपर असा शेड असल्यामुळे तुम्ही जर दमलात तर तिथे थोडा वेळ आराम करू शकता. माझं नाव शांताराम दंडू शेळके, मारेगावचा रहिवासी आपण आहे. तिथून मार्लेश्वरची थोडी मोठी माहिती सांगते. मार्लेश्वरचं लग्न मकर संक्रांतीच्या दिवशी होतं. गिरजादेवी साकारप्यातून येते, मार्लेश्वरची पालखी आंगवलीतून येते आणि यजमान म्हणून देवरुखचे वाडेश्वर असतात. असे 360 मानकरी देवाचे असतात. त्या
मानकऱ्यांमध्ये विधी सोहळा होऊन जातो. लाखो 2 लाखाच्या पटीत लोक असतात. चला आता. तर 300 पायऱ्या चढून ब्रेक घेतला होता. अजून 230 पायऱ्या आपल्या बाकी आहेत. आणि वरती गेल्यावरती माझ्या असं ऐकण्यात आहे की इथे 12 महिने असणारा धबधबा तो मंदिराच्या बाजूला वरती आहे. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा, तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. ही पूर्ण काय सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि बरोबर या सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या मधोमध इथे खाली मंदिर आहे. सगळ्याच मंदिराच्या जस्ट समोर हा 12 महिने वाहणारा धबधबा इथे आहे. पाण्याचा फोर्स जरी आता कमी असला तरी इथे खाली पाण्याचा साठा खूप आहे. तर जस्ट आत्ता खाली दर्शन वगैरे घेऊन आलो, प्रसाद वगैरे घेतला आणि आता निघतच होतो आम्ही घरी जायला. तर एक सांगावंसं वाटतं की हे तीर्थक्षेत्र आहे आणि ते खूप फेमस आहे. बऱ्याच लोकांना जागेबद्दल माहिती आहे, बट हे आणखीन एका गोष्टीसाठी खूप फेमस आहे. ते म्हणजे की तुम्हाला इथे बरेच असे साप बघायला मिळतात. बट आता मी गेलो, मला एकही साप बघायला नाही मिळाला. इथे विचारलं असतं मला असं कळालं की सध्या लोकांची वर्दळ जरा जास्त, त्यामुळे साप थोडे कमी आहेत इथे. तर आता आपण हे मार्लेश्वराचं दर्शन घेतलं, तर आता इथून पुढे आपण कुठे जाणार आहे? आपण आता ह्याच्या पुढे इथे आमच्या गावामध्ये खुद्द गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि ती गणपतीची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि आज तिथं खूप मोठा प्रोग्राम आहे. शंकर महादेवाचं दर्शन घेतलं आणि इथून पुढे आता जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि बाहेर आल्यानंतर मंदिराच्या जस्ट आपल्याला महाप्रसाद मिळाला आहे. त्याच्यामध्ये खिचडी भात आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि मोदक आहे. तर मी तर पहिल्यांदा आलो युगभाऊ इथे. तुम्ही इकडे वारंवार येत असता? मी प्रत्येक वर्षी हा उत्सवाला येतो आणि इथं हा उत्सवाच्या निमित्तानं महाप्रसाद मिळतो आणि हा महाप्रसाद मी आवर्जून घेतो. ओके, आणि आज आम्ही पण घेतला. तर काही छान असं शंकर महादेवाचं दर्शन झालं आपलं मार्लेश्वरला आणि देन त्यानंतर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खूप चांगल्या दिवशी त्यांचं आपल्याला दर्शन झालं. आज त्यांचा जन्मोत्सव होता आणि आजच्या दिवशी त्यांच्या फेमस अशा मंदिरात जाऊन आपल्याला त्यांचं दर्शन घेता आलं. सो तिथून मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर सुद्धा इथे बजरंगबलीचं मंदिर आहे आणि या बजरंगबलीचं दर्शनसुद्धा खूप छान असं झालं. आणि ते घरी आल्यावरती मी एक गोष्ट नोटीस केली, जिथे मी राहिलो, जिथे मी स्टे केलं, विवेक भाऊंचं घर आहे हे. तर गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी घर घेतलेलं आणि तेव्हापासून त्यांनी ते यूजच केलं नाही, वापरतच आलं नाही त्यांच्या घरी ते. त्यामुळे त्यांच्याशी मी जस्ट डिस्कस करत असताना मला असं कळालं की ते हे प्रॉपर्टी सेल करत आहेत. म्हणजे जेव्हापासून त्यांनी प्रॉपर्टी घेतले तेव्हापासून ही प्रॉपर्टी अनयूज आहे आणि ते बोलले की आज पहिल्यांदाच ते एक रात्र इथे राहिले नाही, तर 2 वर्षामध्ये कधीही ते इथे येऊन त्यांनी स्टे केला नव्हता. तर त्यांच्या बोलण्यातून असं कळालं मला की आता त्यांचं या प्रॉपर्टीचा त्यांना जास्त यूज होत नाही, कम्प्लिटली अनयूज प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ते आता सेल करत आहेत. एवढी चांगली प्रॉपर्टी आहे, एवढा चांगला एरिया आहे, एवढा चांगला लुक अँड फील आहे या प्रॉपर्टीचा. आपल्याच फॅमिली मेंबरपैकी जर कोणी याच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी मी छोटासा, मी जिथे राहिलेलो तिथला रूम टूर मी तुम्हाला देतो आणि जमल्यास त्यांना विचारून काही कॉस्ट वगैरे असेल XYZ ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. हा त्यांचा बंगला आहे. टोटल 4.5 गुंठाही जागा आहे. त्या गुंठ्यामध्ये त्यांनी हा बंगला बांधलेला आहे. बंगल्यामध्ये आतमध्ये एंटर करता इथं तुम्हाला एक मेटलचं गेट बघायला मिळतं आणि त्यासोबत त्यांचा एक 4 फुटाचं कंपाऊंड आहे ज्या बंगल्याच्या 4ही बाजूला त्यांनी बांधलेलं आहे. आणि आतमध्ये एंटर करता खूप असा स्पेस त्यांनी इथं दिलेला आहे. तुमच्याकडे जर कार असतील किंवा कार्स असतील तुमच्याकडे तर तुमच्या 3 कार तरी इथे आरामात पार्क होतील. आणि त्यासोबत इथे एक त्यांनी आपल्याला गेट दिलेला आहे आणि या बंगल्याचा मेन दरवाजा आहे आणि या मेन दरवाजाच्या जस्ट समोरसुद्धा त्यांनी ये जा करण्यासाठी एक गेट इथे लावलेला आहे. तर हा त्यांचा डुप्लेक्स बंगला आहे. खाली 2 BHK आणि वरती 2 BHK आहेत. बंगल्यामध्ये एंटर करताना छान असा त्यांनी इथे स्पेस दिलेला आहे. बाहेर तुम्ही चेअर वगैरे टाकून बसू शकता आणि त्यासोबत
एंटर करताना एवढा असा हॉल आपल्याला इथे बघायला मिळतो. हॉल झाल्यानंतर आपण सरळ आतमध्ये गेल्यावरती आपल्या डाव्या हाताला खूप मोठं आणि स्पेशियस असं किचन दिलेलं आहे त्यांनी इथे. आणि किचनचं बांधकामसुद्धा खूप छान असं आहे. 2 विंडो दिलेलं आहे त्यांनी इथे. प्लस तुमचं स्टोरेजसाठी त्यांनी वरती या टाईपचं काहीतरी बनवलं. आणि किचनच्या जस्ट बाजूला त्यांची पहिली बेडरूम येते. खूप स्पेशियस आहे. तर इथून पाठीमागे जाता कॉमन टॉयलेट वॉशरूम त्यांनी इथे बनवलेलं आहे. आणि वॉशरूमसुद्धा खूप मोठं आहे. इथे वॉश बेसिन आहे आणि मिररसुद्धा इथे त्यांनी लावलं आहे. सो आपण दुसऱ्या बेडरूममध्ये एंटर करता. हे मास्टर बेडरूम आहे. हे मास्टर बेडरूम आहे. आम्ही इथे राहिलो होतो, झोपलो होतो. आणि याला अटॅच बाथरूम देखील त्यांनी इथं दिलेला आहे. सो 2 अशा विंडो दिलेत, सिलिंग फॅन दिलेला आहे आणि छान अशा टाईल्स त्यांनी इथे लावलेले. आता आपण याच्या फर्स्ट फ्लोअरला जाऊया आणि वरती काय आहे ते बघूया. वरती जाण्यासाठी छान अशा त्यांनी पायऱ्या इथे बनवल्यात आणि पायऱ्यांच्या जस्ट बाजूला तुम्ही इथे स्टोर रूम बघू शकता. तर वरती जाण्यासाठी सुद्धा खूप स्पेशियस आणि छान पायऱ्या त्यांनी इथे बनवलेत. तर वरती आल्यानंतर तुम्हाला कॉमन टेरिस बघायला मिळतो. तुम्ही 2 रूममधून हा टेरिस ॲक्सेस करू शकता. तर इथे पहिल्या बेडरूममध्ये आपण एंटर केलं तर एवढासा स्पेस आहे या पहिल्या बेडरूममध्ये. आणि त्यासोबत इथे त्यांनी वॉशरूम दिलेलं आहे. आणि हे कमलेचं वॉशरूम यासाठी आहे कारण तुम्ही इथून जर एंटर केलं आणि हा दरवाजा उघडला तर तुम्ही इथून पहिल्या बेडरूममध्ये पोहोचता. म्हणजे वरच्या दुसऱ्या बेडरूममध्ये तुम्ही पोहोचून जाता. तर हे वालं जे वॉशरूम आहे, हे वालं टॉयलेट आहे, हे दोन्ही बेडरूमसाठी त्यांनी ॲक्सेसेबल ठेवलेलं आहे. आणि स्पेशली त्यांनी सेकंड बेडरूमसाठी हा टेरेस काढलेला आहे. आणि टेरेससुद्धा खूप मोठा आहे जिथे तुम्ही वरती येऊन पार्टी देखील करू शकता. आणि टेरिसवरून हा काहीसा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो. समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे. सकाळी उठल्या उठल्या त्यांचं दर्शन इथे होऊन जातं आहे. आणि स्पेसचा अंदाज जर लावता येत असेल तुम्हाला तर अर्टिगा आहे. ही अर्टिगा लावल्यानंतर सुद्धा अर्टिगाच्या त्या साईडला आणि या साईडला खूप असा स्पेस इथे मिळतो आहे. आणि तिकडे ती विहीरसुद्धा आहे. म्हणजे मला एक कळत नाही काय सर, कोकणामध्ये एवढी चांगली प्रॉपर्टी आणि बनवली आणि कसं शक्य आहे की हे 2 वर्षातून एकदासुद्धा इथे राहायला आले नाहीत. अशक्य गोष्ट ही एवढी चांगली अशी प्रॉपर्टी असताना. पण ठीक आहे, आता याच्या काही डिटेल्स आहेत. त्याचे जे ओनर आहेत विवेक भाऊ, आपण त्यांनाच विचारूया याची किंमत काय आहे किंवा या प्रॉपर्टीची आणखीन काय स्पेशालिटी आहे. मला जेवढी दिसली तेवढीच मी तुम्हाला सांगितली. तर विवेक भाऊ, हे पहिलं तर सांगा, हे कसं शक्य आहे की एवढी चांगली प्रॉपर्टी आहे 2 वर्ष झाली तुम्हाला घेऊन आणि तुम्ही एकदा पण नाही राहिला तिथे. मुंबईला कसं आहे, मुंबईला काही आपण कामं करतो तर त्या कामातनं आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही आहे. आणि कसं आहे, गावी आपण प्रॉपर्टी ठेवली की तिचं मेंटेनन्स आहे, साफसफाई सगळ्या गोष्टी आहेत, त्या पॉसिबल कधी कधी होत नाही आहेत. आपल्याला येणं शक्य होत नाही आहे. आणि एवढी चांगली जर प्रॉपर्टी असेल आणि एवढी चांगली प्रॉपर्टी आपण जर अशीच वाया दवडली तर त्याला असं नाही काय. आणि आपल्याला जर 2 वर्षांना फक्त एकदाच यायला जर मिळत असेल तर एवढी प्रॉपर्टी आपण ठेवण्यात पण अर्थ नाही. त्या कारणाने आपल्याला ही प्रॉपर्टी सेल करायची होती. आणि ही प्रॉपर्टी ॲक्च्युली 4.5 गुंठ्यामध्ये आहे, डुप्लेक्स आहे. आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला विहीरसुद्धा आहे आणि त्या विहिरीला 24 म्हणजे 12ही महिने पाणी असतं. हा प्रॉपर्टीमध्ये खाली 2 BHK आहे, 2 बेडरूम, हॉल, किचन आणि प्लस वरती 2 बेडरूम आहे. त्याला अटॅच एक बाथरूम आहे. एका बेडरूमला बाल्कनी आहे प्लस टेरिस आहे. टेरिसवरती आपण एक शेड टाकलेली आहे. आणि मला ॲक्च्युली ही प्रॉपर्टी आहे ना मिनिमम एक 55 ते 60 लाखामध्ये ही काढायची आहे. जर कोणी ह्या प्रॉपर्टीसाठी इच्छुक असेल तर त्यांनी मला हा नंबरवरती कॉल करा. आणि तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी घेतली तेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती ना? अंडर कन्स्ट्रक्शन असताना यांनी प्रॉपर्टी घेतली आणि तेव्हापासून मला वाटतं ते आजच पहिल्यांदा इथे राहायला आलेत. म्हणजे कम्प्लिटली अनयूज प्रॉपर्टी आहे ही. आणि जर काय खरंच कोणाला हवी असेल, कोणाला घ्यायचं असेल, कोणी इंटरेस्टेड असेल तर विवेक भाऊंचा नंबर मी इथे देईन. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन किंवा तुमचे जे काही प्रश्न वगैरे असेल ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. प्राईस निगोशिएबल असेल की 55 ते 60 लाखामध्ये मी थोडीशी निगोशिएबल प्राईस करू शकतो. इथली लोकेशन जर तुम्हाला सांगायची झाली तर संगमेश्वरपासून आतमध्ये 15 किलोमीटर आहे. आणि त्या आतमध्ये देवरुख साडवली या गावाचं नाव आहे. या गावामध्ये ही जागा आहे. जर कोणी खरंच इंटरेस्टेड असेल तर नक्की विवेक भाऊशी कॉन्टॅक्ट करा. आता यांचा इथे प्लॉट पण आहे, तो देखील त्यांना सेल करायचा. बट काय होतंय की यांचं इकडे येणं जाणं कमी असल्यामुळे प्रॉपर्टी घेऊन अशाच पडलेल्या, त्यामुळे त्या सगळ्या प्रॉपर्टी आता सेल करतात. तो आता तुम्हाला मी त्यांचा प्लॉट देखील दाखवतो. तर काय, आता तुम्ही बंगला बघितलात तर तुम्हाला रेडीमेड बंगला नको असेल, तुम्हाला एन ए प्लॉट हवा असेल ज्यावरती तुम्हाला तुमच्या मर्जीचं जर घर बांधायचं असेल तरी ते एन ए प्लॉटसुद्धा अवेलेबल आहे विवेक भाऊंच्याकडे. तर आता त्यांच्याकडूनच बघूया की ही जागा एकंदरीत किती आहे किंवा याची लोकेशन काय आहे किंवा याची किंमत किती आहे ते. तर विवेक भाऊ,
एकंदरीत तुम्ही याचा किती पैसे धरलेत किंवा किती भाव ठरवला तुम्ही याचा? ॲक्च्युली ह्या जागेचा आहे ना 7 गुंठ एन ए प्लॉट आहे हा आणि पर गुंठा मला मिनिमम 4 लाख रुपये तरी इथे ह्याची किंमत चालू आहे इथे. ओके. आणि ह्या देवरुख शहरामध्ये साडवली आहे. साडवलीमध्ये साईनगरमध्ये हा प्लॉट आहे माझा आणि हा पूर्ण टोटली प्लॉट एन ए आहे. एन ए प्लॉट आहे म्हणजे याच्यावरती कोणी येऊन स्वतःचं घर बांधू शकतो. स्वतःचं घर बांधू शकतो. तर काही कोणी जर असेल आपल्या फॅमिलीमधलं ज्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल कोकणामध्ये तर ही जागा त्यांच्यासाठी बेस्ट असू शकते. कारण इथं जर आजूबाजूला बघाल तुम्ही तर लोकांनी बरेच असे घरं वगैरे बांधलेली आहेत आणि त्यासोबत जागा इथली खूप छान आहे. यांचा बंगला देखील खूप छान आहे. जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कोणी प्लॅन जर करत असेल आणि मला पर्सनली खूप छान वाटलं त्यामुळे बोललो चला आपल्या फॅमिलीमधलं जर कोणाला घ्यायचं असेल, कोणी शोधत असेल तर त्यांना नक्कीच या व्हिडिओची हेल्प होईल. सो आता पुन्हा आपण बंगल्यावरती जाऊया आणि तिथे जाऊन आपला व्हिडिओ एंड करूया. जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह